तर आताच्या घडीची बातमी आपण मोठी पाहतोय की टोरेस घोटाळ्या प्रकरणी ईडीने 10 ठिकाणी छापेमारी केलेली आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन गाड। सचिन, काय सांगाल की टोरेस घोटाळा प्रकरणी ईडीची छापेमारी सुरू आहे आणि 10 ठिकाणी ही छापेमारी झालेली आहे, याबाबतची अधिकची माहिती। आपण ईडीने 10 ठिकाणी छापेमारी करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये मुंबई, नवी मुंबई त्यासह मीरा भाईंदर या ठिकाणी त्यांची छापेमारी सध्या सुरू आहे। आणि टोरेसने मोठी मोठी शोरूम उघडलेली होती आणि वेगवेगळ्या गुंतवणुकीचा आम्ही दाखवून रुपयांना त्यांनी वाढलेला होता। आपण बघितलं की हा फ्रॉड समोर आलेला होता, तेव्हा अनेक मुंबईकरांनी जे टोरेसचं दादर येथील मुख्यालय होतं तिथे गर्दी केलेली होती। वेगवेगळ्या स्कीम ज्यामध्ये 4% आठवडा इंटरेस्ट त्यांनी देऊ केला होता आणि त्या अंतर्गत त्यांनी गुंतवणूक स्वीकारली आणि नंतर हे सगळे त्यांनी हा घोटाळा केला ते सगळे युक्रेनचे नागरिक होते आणि ते सगळे पसार झालेले आहेत। या संपूर्ण प्रकरणामध्ये मनी लॉन्ड्रिंगच्या अनुषंगाने ईडीने गुन्हा दाखल केला होता आणि आपण आता बघतोय की ईडीने छापेमारी देखील सुरू केली। जी, धन्यवाद सचिन दिलेल्या या माहितीबद्दल।